कराडमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर। जिल्ह्यात शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण। राजेंद्रसिंह यादव शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार। जरी आमची भविष्यामध्ये युती जरी झाली तरी सुद्धा त्यांची ज्या काय जागा असतील त्या जागेवरती त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर लढतील। परंतु आमची जिथं जागा आहेत, आमची उमेदवार जिथं, तर आम्ही धनुष्यबाणावरतीच लढणार आहोत ना। मला काय बोलताना काही गोष्टीच्या मर्यादा आहेत। जोपर्यंत आमच्या पक्षश्रेष्ठींच्या बैठका पूर्ण होत नाहीत तोपर्यंत असा विश्वबळाचा नारा देऊ शकत नाही। परंतु तशी वेळ आलीच तर पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये स्वतंत्रपणे लढण्याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे। तर पुण्यात लग्नाचं आमिष देऊन अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय। कोंढवा पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल झालाय। पीडितेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली गेली। तरुणाच्या आई आणि भावाविरोधात देखील गुन्हा दाखल झालेला आहे। शब्द ते कार्यकर्ते तुम्हाला सोबळाची माहिती देतात, त्यांची समज काय उमेदवारी अर्ज दाखल करणार येणार इच्छुक उमेदवार हे बावनकुळे यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेत। अर्ज त्यांच्याकडे दिले जात आहेत। 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत। 18 नोव्हेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी देखील होणार आहे। आणि ही दृश्य पाहतोय, इच्छुक उमेदवार सध्या बावनकुळेंच्या भेटीसाठी गेलेत।